क्लिप आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, आम्ही त्या प्रसारित केलेल्या नाहीत का तर आमच्या समोरचे काय पातळीचे आहेत आम्हाला माहिती आहे। आम्ही लवकरात लवकर ते प्रसारित करू आणि धाराशिवची जनता, जिल्ह्याची जनता जाणते आहे ते दाखवून देईल जनता मताच्या रूपात यांना की यांचे संस्कार कुठल्या खालच्या दर्जाचे आहेत। ती आमच्यापाशी पण व्हिडिओ आहेत, आम्ही काय कारणास्तव आम्ही ते ठेवलेत, नको व्हायरल करायला, कशाला वाद वाढवायचा, कशाला ह्याच्यामध्ये परत परत जायचं। आणि सुरुवात कोणी केली ह्याच्यात पण तुम्ही खोलवर जा, याचे मी उकल 100% लवकरात लवकर करेन। आज जिल्ह्याचे खासदार मराठवाड्याच्या स्वातंत्र्यमुक्ती दिनी काहीतरी महत्त्वाचं आणि जिल्ह्याच्या उपयोगाचं बोलतील अशी अपेक्षा होती, पण आजच्या अतिशय महत्त्वाच्या दिवशीसुद्धा खासदारांनी आपली जुनी स्टेप पुन्हा वाजवली आणि ती टेप वाजवत असताना त्यांनी स्वतःच्या व्हॉट्सॲप अकाउंटचा एक विषय जिल्ह्याच्या जनतेसमोर मांडला आणि त्यांच्यातून त्यांना एक परसेप्शन तयार करायचं आहे की माझ्या लोकसंपर्कावर विरोधक कुठंतरी गदा आणत आहेत किंवा माझ्या लोकसंपर्काला कुठंतरी आडकाठी आणत आहेत। पण प्रत्यक्षात मला खासदार साहेबांना सांगायचं आहे की व्हॉट्सॲपचं जे अकाउंट आहे ही कुठली तरी सोशल मीडियाची टीम लावून किंवा कुणाच्या तरी अकाउंटला रिपोर्ट करून ब्लॉक करता येत नाही। व्हॉट्सॲपचा अकाउंट हा जो व्यक्ती पर्सनली किंवा ग्रुपमध्ये तुमच्याबरोबर चॅट केलेला असेल किंवा तुमच्याबरोबर पहिल्यापासून चॅटिंगमध्ये असेल तोच माणूस तुम्हाला रिपोर्ट करू शकतो आणि तुमचा अकाउंट बंद करू शकतो। याच्यामधले आम्ही जास्त तज्ज्ञ नाहीत, पण तुम्ही जो आरोप केला आहे त्या आरोपाच्या अनुषंगानं आम्ही सुद्धा सायबर पोलिसांना विनंती करू, माहिती सूचना यंत्रणेला सुद्धा आम्ही विनंती करू की खासदार साहेबांचं अकाउंट ताबडतोब चालू करून द्या जर कुण्या कारणानं ते बंद पडलं असेल तर। प्रत्यक्षात आजच्या या दिवशी त्यांनी हा विषय का मांडला हे आम्हाला समजत नाही, किंवा कारण एका लोकप्रतिनिधीकडे एकच व्हॉट्सॲपचं अकाउंट किंवा पर्सनली एक अकाउंट आजच्या काळात नाही, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, दुसरे पण संवादाचे 10 माध्यमं उपलब्ध आहेत ज्याच्यातून की लोकप्रतिनिधी हा जनतेशी संपर्कात राहू शकतो। पण त्यांना नेमकं ह्या विषयातून कशाची सहानुभूती घ्यायची